नमस्कार मंडळी, मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहत आहात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही. मंडळी, उद्या सोमवार आपला साप्ताहिक राशी भविष्याचा वार 26 मे ते 1 जून 2025 या कालावधीसाठी चंद्र मेष, वृषभ आणि मिथुन आणि कर्क या राशीतून परिभ्रमण करणार आहे. पैकी कर्क राशीतले म्हणजे आठवड्याचा शेवट शनिवार आणि रविवार या कालावधीमध्ये त्याचे जे परिणाम आहेत हे अधिक चांगले दिसतील, अधिक जास्त दिसतील. आणि वृषभ राशीतले म्हणजे मंगळवार आणि बुधवार या कालखंडामध्ये त्याचे परिणाम हे अधिक, कारण तो उच्च राशीमध्ये आहे त्यामुळे त्याचे परिणाम हे जास्त, म्हणजे जर चांगले असले तर अधिक चांगले, वाईट असले तर अधिक वाईट तुमच्या अनुभवाला येतील. तेव्हा स्वामी समर्थांचं नाव घेऊन साप्ताहिक राशी भविष्य सांगायला सुरुवात करतो. मेष राशीला शरीर प्रकृती सोमवारी उल्हासित राहील, उत्तम अशा प्रकारे राहील, काम करावंसं वाटेल, उत्साह वाढेल. जर काही त्रास होत असेल शारीरिक तर त्याच्यापासून उतारा मिळेल. डोकं चांगल्या रीतीने, चांगल्या कल्पना डोक्यामध्ये यायला लागतील. मंगळवारी बुधवारी 4 पैसे मिळण्याची शक्यता आहे. पैशाची कामं असतील तर ती मंगळवार बुधवारी करून घ्या. खरोखर धनलाभाचे योग हे मंगळवार बुधवारी होत आहेत. गुरुवार शुक्रवारी छोटेसे प्रवास घडतील. कर्तबगारीची संधी उपलब्ध होईल. बंधुवर्गाच्या भेटी होतील किंवा फोनवरती बोलचाली होईल, त्यांच्याकडून चांगली बातमी कळेल. आणि आठवड्याचा शेवट हा घरामध्ये गृहसौख्याच्या दृष्टीने उत्तम आहे. घरामध्ये आनंदात व्यतीत कराल. वृषभ रास सोमवारी खर्च आहे, खिसा पाकिट सांभाळा. मनाविरुद्ध खर्च होईल आणि त्यामुळे मनस्ताप होईल. मंगळवार बुधवार मानसिक स्थिती उत्तम राहील. शरीर प्रकृती उत्तम राहील. काम करायला स्फूर्ती येईल. गुरुवार शुक्रवारी 4 पैसे मिळण्याची शक्यता आहे, नाकारता येत नाही. 2 पैसे मिळण्याची शक्यता गुरुवार शुक्रवारी आहे. आणि शनिवार रविवार हा बंधुवर्गाच्या भेटीसाठी, छोटे प्रवास करण्यासाठी, कर्तृत्वाच्या नवीन संधी उपलब्ध होण्यासाठी अतिशय उत्तम आहे. मिथुन रास सोमवार सर्वतोपरीने उत्तम आहे. जे म्हणाल ते होईल. जी गोष्ट तुम्हाला करावीशी वाटेल तिच्यामध्ये तुम्हाला यश येईल. मंगळवार आणि बुधवार मात्र अतीव खर्चाचा राहील. अनपेक्षितरित्या खर्च होतील आणि त्यामुळे गांगरून जाल. कदाचित उधार उसनवारी करावी लागण्याची शक्यता आहे, तर सावध राहा. बुधवार गुरुवार शरीर प्रकृती चांगले राहील. शारीरिक स्थिती म्हणजे जर काही त्रास असेल, रोग असेल, काही व्यथा असतील तर त्या दूर व्हायला गुरुवार शुक्रवार मदत होईल. शनिवारी 2 पैसे मिळण्याची शक्यता आहे. शनिवार रविवार कुठून पैसे येणं असेल तर तगादा लावा, ते पैसे तुमचे वसूल होतील. कर्क रास सोमवारी नोकरी, धंदा, उद्योग, व्यवसाय यासाठी चांगला आहे. नवीन जबाबदाऱ्या घ्यायला लागतील, त्या तुम्ही पार पाडाल. व्यवसायात असाल तर नवीन संधी उपलब्ध होतील आणि मंगळवार बुधवारी त्या संधीचं सोनं कराल. नोकरदार व्यक्ती व्यवसायामध्ये चांगल्या पद्धतीनं आपल्यावर पडलेली जबाबदारी पार पडू शकाल. वरिष्ठांच्या शाबासकीला पात्र व्हाल. आठवड्याचा शेवटी मात्र थोडा खर्च आहे, त्यामुळे सांभाळून राहणं गरजेचं आहे. मुलांवरती खर्च करावा लागेल आणि त्यामुळे अर्थात आता सध्या शाळेचे आता दिवस आहेत, त्यामुळे शाळेच्या वह्या, पुस्तकं म्हणा, आणखीन काही शाळेच्या हल्ली फिया वगैरे जबरदस्त वाढलेल्या आहेत खाजगी शाळांच्या, तर त्यामुळे तो एक खर्च तुम्हाला कदाचित करावा लागण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या शेवटी घरामध्ये विश्रांती घ्या आणि आठवड्याचा शेवट आनंदात घालवा. सिंह रास सोमवारी भाग्योदयाच्या नवीन संधी उपलब्ध होतील. दूरचे प्रवास आखले जातील. बंधुवर्गाच्या भेटी होऊ शकतात. धार्मिक कार्यामध्ये भाग घेऊ शकाल. लग्न, मुंज, वास्तुशांत याच्यामध्ये
भाग घेऊ शकाल. मंगळवार बुधवार कडे जी होणारी अमावस्या आहे ती अमावस्या नोकरी धंदा उद्योग व्यवसाय या दृष्टीने भरभराटीची आहे. अमावस्या आहे म्हणून घाबरून जाऊ नका. अमावस्या चांगलीही असते. ही अमावस्या तुमच्यासाठी चांगली आहे. गुरुवार शुक्रवारकडे त्याची फळं दिसायला लागतील. सर्वतोपरी तुमची कामं होतील. योजलेल्या योजना अचूकपणाने पार पाडाल आणि आठवड्याच्या शेवटी हे जे काही 4 पैसे या आठवड्यात कमवलेले आहेत ते कमवलेले पैसे खर्च करण्याचे योग होत आहेत. आठवड्याच्या शेवटी मित्रमंडळींबरोबर एखादी पिकनिक, आपल्या घरातल्या माणसांबरोबर एखादी पिकनिक म्हणा, छोटीशी पार्टी म्हणा आयोजित करायला लागेल आणि त्यातनं मिळालेले आपले पैसे थोडेफार खर्च होण्याची शक्यता आहे. कन्या रास, आठवड्याची सुरुवात ही थोडीशी शरीर प्रकृतीला त्रासाची आहे. शरीर प्रकृती थोडीशी बिघडेल, त्रास होईल, डॉक्टरकडे जायची वेळ येईल. नंतर मात्र आठवडा हा अतिशय चांगला आहे. पहिला दिवस म्हणजे सोमवार वगळता हा आठवडा तुमच्यासाठी घेता घेशील किती दो कराने असा आहे. मंगळवार बुधवारकडे नवीन संधी उपलब्ध होतील. नवीन क्षितिज नोकरी धंदा व्यवसायामधली ओपन होतील. बंधुवर्गाच्या भेटी होतील. मोठे प्रवास होण्याची शक्यता आहे. नोकरीच्या निमित्ताने धार्मिक कार्यात भाग घेण्याची शक्यता आहे. तुमच्या हातून काही धर्मकार्य घडण्याची शक्यता आहे. नोकरी धंदा व्यवसायामध्ये भरभराट चांगले दिवस हे नंतर आहेत. आठवड्याचा शेवट हा तुम्ही म्हणाल ते होईल असा असणार आहे. तुळ रास, गृहसौख्याच्या दृष्टीने सोमवार चांगला आहे. मंगळवार बुधवारी शरीर प्रकृती सांभाळा. जर पैतृक संपत्ती संबंधीची म्हणजे वारसा हक्का संबंधीची कामं असतील तर ती मंगळवार बुधवारकडे करून घ्या. गुरुवार शुक्रवारी परत एकदा प्रवासाचे बेत आखण्यामध्ये जाईल. गुरुवार शुक्रवारी एखादं धार्मिक कार्य तुमच्या हातून घडण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या शेवटी नोकरी धंदा व्यवसाय या दृष्टीने उत्तम आहे. व्यवसायात असाल तर नवीन संधी उपलब्ध होतील. 4 पैसे मिळण्याची शक्यता निर्माण होईल. वृश्चिक रास, सोमवारी शरीर प्रकृती सांभाळा. नोकरांपासून सावध राहा. नोकरीमध्ये असाल तर हाताखालची माणसं त्रास देतील. त्यांची कामं तुम्हाला करावी लागतील, त्यामुळे तुम्हाला मनस्ताप होईल. घरामध्ये असाल तर अचानक घरातले नोकर चाकर दांड्या मारतील आणि तुम्हाला मनस्ताप होईल. आठवड्याच्या मध्यावरती जोडीदाराचं सुख लाभेल. व्यवसायात असाल तर पार्टनर सहकार्य करेल. पार्टनरचं ऐका. काही नवीन गोष्टी पार्टनर तुमच्यासाठी आणण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या मध्यावरती म्हणजे गुरुवार शुक्रवारी शरीर प्रकृती सांभाळा. ॲसिडिटीचा वगैरे त्रास होऊ शकतो. कापणं भाजणं अशा स्वरूपाचा काही त्रास होऊ शकतो. रस्ता ओलांडताना सांभाळून ओलांडा. एखाद्या वाहनाला तुम्ही धडक देण्याची शक्यता आहे. आठवड्याचा शेवट हा चांगला आहे. पुन्हा एकदा नवीन ट्रिप आखण्याच्या दृष्टीने आठवड्याचा शेवट चांगला आहे. आठवड्याच्या शेवटी बारीक सारीक प्रवास होण्याची शक्यता आहे किंवा पाहुणे तुमच्या घरी येण्याची शक्यता नाकारता येत नाही. धनुरास, धनुराशीला संततीच्या दृष्टीने चांगली बातमी सोमवारी कळेल. सोमवार उत्तम आहे. सुसंगती आयुष्यातले काय म्हणतात हे तुम्हाला सोमवारी बघायला मिळेल. योग्य गोष्टी योग्य वेळी घडणं हे सोमवारी तुमच्या बाबतीत होईल. मंगळवार बुधवारी अति पावसात भिजल्यामुळे जे आजार होतात ते आजार होण्याची शक्यता आहे, तेव्हा सावध राहा. गुरुवार शुक्रवारी जोडीदार सहकार्य करेल. व्यावसायिक पार्टनर सहकार्य करेल. त्या दृष्टीने चांगला आहे. आठवड्याचा शेवट मात्र हे जे काही तुम्हाला बारीक सारीक आजार झालेले आहेत हे आजार अकराळ विकराळ रूप धारण करणार नाहीत याची काळजी घ्या. शरीर प्रकृतीला आठवड्याच्या शेवटी त्रास आहे. डॉक्टरचं तोंड बघायची
वेळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही. मकर रास, आई हयात असेल तर आईची काळजी घ्या सोमवारी. घरासंबंधीचे कामं वेळीच उरकून घ्या. आता सध्या पाऊस जोरदार पडतोय, त्यामुळे घरासंबंधीचे कामं, घरामध्ये काही गळती बिळती असेल तर ते थांबवण्याच्या दृष्टीने विचार करा. दरवाजे खिडक्या नीट बघून घ्या. आठवड्याच्या मध्यावर्ती म्हणजे मंगळवार बुधवारी तुम्हाला सर्वतोपरीने उत्तम अशा प्रकारचा कालखंड आहे. तुम्ही म्हणाल ते होईल, तुम्ही ठरवाल ते धोरण आणि बांधाल ते तोरण अशी परिस्थिती ही आठवड्याच्या मध्यावर्ती असेल. मात्र जास्त पावसात भिजू नका, दगदग करू नका. त्याच्यामुळे गुरुवार शुक्रवारी आजारी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. शनिवार रविवारी जोडीदाराचं सहकार्य मिळेल. घरामध्ये आजारी पडलेले असाल तर जोडीदार शुश्रूषा करेल, तुमची काळजी घेईल. व्यवसायात असाल तर पार्टनर देखील दिवसातनं 2 वेळेला फोन करून तुमची चौकशी करेल. कुंभ रास, छोटे छोटे प्रवास होण्याची शक्यता सोमवारी आहे. कर्तबगारीची नवीन संधी उपलब्ध होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बंधुवर्गाच्या भेटी होतील. बंधुवर्गाकडून एखादी आनंदाची बातमी कळण्याची शक्यता आहे. मंगळवार बुधवारी आई हयात असेल तर तिच्याकडून चांगली बातमी कळेल. ती जर काही त्रासात असेल तर तो त्रास दूर होईल. आनंदाच्या घरामध्ये शांतता राखण्याचं काम तुमचं आहे. तोंडावरती ताबा ठेवा, घरात शांतता राखा, म्हणजे हा काळ आनंदाचा जाईल. आठवड्याच्या शेवटी म्हणजे गुरुवार शुक्रवारी तुम्ही अतीव आनंदाचा, ज्याला कर्तृत्व म्हणावं अशा कर्तृत्वाचा तुम्ही अनुभव घ्याल. संततीकडून चांगली बातमी कळेल. चांगल्या ठिकाणी ॲडमिशन्स संततीला मिळाले किंवा चांगल्या ठिकाणी नोकरी मिळाली अशा स्वरूपाच्या बातम्या तुमच्या कानावर येण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या शेवटी सर्दी, पडस, खोकला यांचा त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मीन रास, सोमवार पैशाच्या दृष्टीने उत्तम आहे. आवक होण्याच्या दृष्टीने सोमवार चांगला आहे. मंगळवार बुधवार छोटे प्रवास आणि त्या छोट्या प्रवासातून कर्तबगारी, नवीन नोकरीच्या संधी वगैरे मिळण्याची शक्यता आहे. भावंडांना भेटण्यासाठी प्रवास होईल. भावंडांना फोन करा, त्यांच्याकडून चांगली बातमी कळेल. घर घ्यायचं असेल नवीन किंवा शिफ्टिंग करायचं असेल तर गुरुवार शुक्रवार हे अत्यंत उत्तम आहेत. घरासंबंधीची कामं, आई संबंधीची कामं, प्रॉपर्टी संबंधीची कामं ही गुरुवार शुक्रवारी करून घ्या. आठवड्याचा शेवट हा अतिशय उत्तम अशा स्वरूपाचा आहे. तुम्ही म्हणाल ते होईल. सर्वतोपरीने सुसंगती म्हणजे काय याचा अनुभव हा आठवड्याच्या शेवटी तुम्हाला येईल. तेव्हा मंडळी, हे होतं 12 राशींचं साप्ताहिक राशी भविष्य. तेव्हा हा व्हिडिओ मी इथेच थांबवतोय. पावसापासून सावध राहा. हा अवकाळी पाऊस हा तुम्हाला आजारात टाकण्याची शक्यता आहे. तेव्हा सावध राहा, स्वतःची काळजी घ्या. आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि नेहमीचं सांगणं, तुम्ही आमचे व्हिडिओ पाहता पण सबस्क्राईब करत नाही तर कृपया सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.